पिंपळनेर पोलिसांनी रोखली अवैध गोवंश वाहतूक. तब्बल 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. पिंपळनेरकडून सटाण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरून होणारी गोवंश वाहतूक रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पिकअप वाहनात 7 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात होती. पोलिसांनी 7ही गोवंशांची सुटका करत पिकअप वाहन जप्त केले आहे. या कारवाईमध्ये सुमारे 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन क्रमांक MS03 AH3736 यामधून गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक पिंपळनेरकडून सटाणा मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G ने होणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी देशेशिरवाडे गावाजवळील पुलाजवळ सापळा रचून रात्री 2:30 वाजेच्या सुमारास संबंधित वाहन थांबून त्याची तपासणी केली असता या वाहनामध्ये 7 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयतेने दोरीने पाय बांधून दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. या कारवाईमध्ये 65,000 रुपये किमतीचे 7 गोवंश जनावरे असा 4,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी पिकअपवरील वाहन चालक मोहम्मद कासिम मोहम्मद युसुफ व 28 वर्ष व सहचालक तजम्मल हुसेन मोहम्मद इब्राहिम व 28 वर्ष दोघे राहणार देविका मल्ला आझमनगर मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शामराव अहिरे हे करीत आहेत. सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, भूषण शेवाळे, बापू पिंपळे, कांतीलाल अहिरे, प्रकाश माळचे, पंकज वाघ, धावल सैंदाने, हेमंत पाटोळे, रवी सूर्यवंशी, सोमनाथ पाटील व संदीप पावरा यांच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर.